मी 10 दिवस लावले हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला. हॅलो एव्हरीवन, लाईफ ऑफ फेथमध्ये तुमचं स्वागत आहे. 30 जूनला फेथचा आणि फेथच्या मम्माचा होता वाढदिवस. तो आपण कसा साजरा केला चला पाहूया. रात्री 12 वाजता फेथच्या आजी आजोबा, मावशी आणि मामा मामीने दिला सरप्राईज. फेथला झोपेतून उठवायचा काहीच प्लॅन नव्हता, पण ती कशी काय उठली देवच जाणे. केक कटिंग करून सर्वांना भरवून झाल्यावर फेथने एकदम मस्त पोज दिला. गेला 1 वर्ष कसं गेला काही कळलेच नाही. बघा ना फेथमध्ये केवढे बदल झाले ते. आणि हा तिचा फेवरेट गेम कुकी कुक. रात्री केक कटिंग झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो. आता झाली सकाळची वेळ. फेथ रेडी झाली आहे चर्चमध्ये जायला. तुम्हाला तिचा लुक कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता संध्याकाळी आम्ही लहान मुलांसाठी स्नॅक पार्टी ठेवली आहे. त्यासाठी डेकोरेशन करायला मामी, मावशी, आतू आणि शलाकाताई यांनी मदत केली. डेकोरेशनमध्ये बलून्स खूप होते, पण बलून्स काही चिटकायचं नावच नव्हते घेत. हा आहे आमचा बर्थडे केक. आता केक कटिंग झाल्यानंतर फेथला मम्मावर जास्तच प्रेम आलं होतं, म्हणून फेथ मम्माला हग करत होती. फेथचा बर्थडे आणि तिच्या फेवरेट सॉन्गवर डान्स नाही असं होऊ शकते का. शलाकाताई हे सर्व रेकॉर्ड करत होती आणि मावशीने सगळ्या मुलांसाठी एक गेम कंडक्ट केलं होतं, इन अँड आऊट. फेथची आतू आजच्या दिवसासाठी DJ झाली होती. हा होता दुसरा गेम, ज्यामध्ये म्युझिक स्टॉप झाल्यावर सर्वांना एका स्क्वेअरमध्ये एकत्र यायचं होतं आणि जो स्क्वेअरच्या बाहेर राहील तो आऊट. आम्ही सर्वजण एन्जॉय करत होते. इतक्यात ग्रॅनीने आणि आतूने सगळ्या मुलांसाठी चिकन क्रॉकेट्स बनवले होते. गेम्स खेळून झाल्यानंतर सर्व लहान मुलांना आम्ही स्नॅक्स दिले आणि मरीना मावशीने सर्वांसाठी असे गिफ्ट्स पॅक केले होते. कस्टमाइज स्टिकर बनवलं होतं. जर तुम्हाला आवड असेल तर शुगर प्लम बाय मरीनाला फॉलो करा. सर्व लहान मुलं घरी गेल्यावर आम्ही फॅमिली फोटोज काढले. ही आहे आमची फॅमिली. तुम्हाला कसे वाटले हे फोटोज आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक यू एव्हरीवन फॉर व्हिजिटिंग अस. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.